नमस्कार मित्रांनो, चला मग तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. अरे बापरे. तर मित्रांनो, आता तुम्हाला तुम्ही विचार करत असाल मी लाईव्ह म्हणजे व्हिडिओ का बनवतोय. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की जर तुमची बायको रागवली तुमच्यावर किंवा तिचा मूड एकदम चांगला करायचा असेल तर तुम्हाला काय काय करायला पाहिजे. 2 वर्षाच्या अथक मेहनतीने, अथक अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. अनुभवाने मी हे आत्मसात केलेलं आहे. मला समजलं आहे की आता बायको कशी खुश होईल आणि संध्याकाळी जेवण कसं चांगलं भेटेल. चला मी तुम्हाला पण दाखवतो. सगळ्यात पहिला असा लॅपटॉप ओपन करायचा. बायकोचा जर युट्यूब चॅनल असेल तर तिचा चॅनल उघडायचा. मस्त असा उघडला मी आणि तिचा व्हिडिओ बघायचा. आता मी माझ्या बायकोचा व्हिडिओ बघतोय. थोडस असं मध्ये यायचं आणि हा पार्ट आहे ना असा मोठा करायचा. हा पार्ट रेकॉर्ड करायचा आणि बायकोला पाठवून द्यायचा. बायको खुश. जर अजून तिला इम्प्रेस करायचं असेल, अजून तिला खुश करायचं असेल, संध्याकाळी एकदम जेवण मस्त पंचपक्वान पाहिजे असतील ना, तर फक्त एक डायलॉग मारायचा. मला आज तुझी खूप आठवण येत होती, मला खूप बोर झालं होतं म्हणून मी तुझे व्हिडिओ बघितलेले. बास, फिदा. संध्याकाळी तुम्हाला जेवणात पंचपक्वान फिक्स. हा झाला पहिला टिप्स. अजून भरपूर टिप्स येतील. पुढचे टिप्स बघायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत मी कॉफी पितो. कॉफी सोबत बिस्किट पण. माझा पॅटर्नच वेगळा आहे. मी नेहमी असे वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करत असतो. तर मित्रांनो, बायकोला खुश ठेवणे खूप अवघड आहे आणि त्याच्यापेक्षा अवघड आहे कॉफीत बुडवलेलं पार्लेजी बिस्किट परत अख्खं तोंडात येईल असं. मित्रांनो, माझ्या बायकोचं टॅलेंट. अरे कॉलेजमध्ये असताना हे सगळे तिचे व्हिडिओ कॉलेजमध्ये असतानाच आहेत. आहा नाचू मे आज छम छम छम. बायकोला खुश ठेवायचं दुसरी टिप्स म्हणजे आता आपल्याला पंचपक्वान्न खायचेत का नाही, तर त्यासाठी सामान लागणार. तर तिला न विचारता, तिला न सांगता गपचूप आपलं सामान आणायला जायचं. बायको खुश की नवरा बाबा माझ्यासाठी एवढं सामान आणून देतोय, तर ह्याला पंचपक्वान्न देऊच. आणि पंचपक्वान्न सोबत आपल्याला एक मस्त स्वीट सुद्धा भेटेल. आता सामान घेतलं की तसंच वर तोंड करून जायचं नाही घरी. त्यासाठी मस्त गुलाब घ्यायचं. एवढं घेतलं ना बास. जेवणासोबत, पंचपक्वान्नासोबत स्वीट गोड फिक्स. 2 गुलाब द्या, चांगले आले द्या. हा अजून और एक दो. 2 गुलाब घेतलेत बायकोसाठी. आता ह्याच्यासोबत मला मस्त गोड फिक्स आहे मित्रांनो, फिक्स. बायको खुश होईल यामुळे मी एक व्हिडिओ इंस्टावर टाकलेला. का तर त्याला ती एकदम क्यूट बाबू दिसत होता, सोना बाबू दिसत होता. मतलब वो अलग ही लेवल का पण ती बंदा मला था. कॉल करून सांगते व्हिडिओ डिलीट कर, खराब आलाय, व्हिडिओ डिलीट कर, खराब आलाय. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी एवढा क्यूट बाबू दिसत होता. आता मला तो व्हिडिओ डिलीट करायला लागत आहे. अरे बापरे. ते आता जॉबवर आहे, म्हणजे जॉबवरून येत आहे. आता आल्यानंतर मग पण मी तिला खुश करेल आणि तुम्हाला पण सांगतो बायकोला कसा खुश करायचं. आता थोडी तरी कामावरती व्हिडिओ पाठवल्यामुळे ती खुश झालेली आहे. आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. पप्पा पण त्यांच्या बायकोला खुश करण्यासाठी काहीतरी करतात. सरप्राईज देतात ते बघा. आता पप्पा काहीतरी बनवतात ते मला पण काहीतरी बनवायला पाहिजे ना. मी पण काहीतरी बनवतो, माझी बायको अजून खुश होईल. हार्ट. आता एवढं बोलल्यावरती बायको खुश आरामात होणार. आता ती माझ्यासाठी एवढं करती तर मी एवढं त्याच्यासाठी करू शकतो ना. आता बघा असं बनवून ठेवतो आणि तिला आल्यानंतर दाखवतो. तुम्ही पण असं कधीतरी करत जावा राव. बास, खुश. आणि बायकोचा मूड चांगला असेल तर मग टेन्शन कमी राहते ना, डोकेदुखी कमी राहते. तुम्ही पण असं कधीतरी करत राहा, सॉरी करत जावा राव. मित्रांनो, आता ती ऑफिस वरून आता ती घरी येईल थोड्याच वेळात आणि तिच्यासाठी असं मी थोडस काहीतरी फ्रुट्स कट करून ठेवलेत आणि
गुलाब आणले हे तिला माहित नाही. तिच्यासाठी सरप्राईज आहे. बघा रिॲक्शन फक्त तुम्ही बघा फक्त आणि नंतर मला सांगा की खरंच हे वर्क करतं का नाही. आता तुम्ही मगाशी विचार करत असाल की मी 2 फुलं का घेतलेत. बघा तुम्ही एक फुल मी तिला देण्यासाठी घेतले आणि एक फुलाचं मी काय करणार ते नक्की बघाच तुम्ही फक्त बघाच. मी ह्या फुलाचा अजून एक एक्स्ट्रा एका फुलाचं मी काय करणार आहे फक्त बघाच राव. माझी बायको आलेली आहे पाणीपुरीच्या गाडीवरती. बघा कशी बघत आहे. थांबली आता निघाली आहे. आता ती आली आहे. आता ती थोड्याच वेळात घरी येईल आणि त्यासाठी सरप्राईज बघा मी काय करते. आता तुम्ही मेन बघा सरप्राईज. मेन कशी खुश होईल. आणि हा स्किप करू नका. स्टँडवर जाऊन बघतो आता. बघा तुम्हाला प्रश्न पडला होता ना मी दुसऱ्या फुलाचं काय केलं. आता तुम्ही बघा. आता ते आले. आले. त्याच्या मागे काय लपलंस? वाव, बोलो ना खुश. एकदम खुश. unexpected. अजून तर बाकी आहे. ते सुरुवात आहे. अजून काय बाकी आहे? थकली असशील ना बच्चा तू. हा. थकलास ना खूप थकला असशील ना. काय आणलंय? खूप थकलास ना. आय लव्ह यू. Sweet of you. मला वाटलं काहीतरी खाऊ देते. हे वाव, तू सजवलास? हा. Oh, so sweet. बरोबर. हार्ट पण आहे. कुठे हार्ट? अरे हा, हे छोटंसं हार्ट क्यूट आहे रे. मस्त बनवलं. बघा तिला कळलं पण नाही. खूप भूक खुश. लागली मला. खूप बोल. भूक लागली. बोललेले ना तुम्हाला बस एवढंच करायचं. बाकी काय करायची गरज नाही. माझ्या हात स्वच्छ नाही रे. मी भरवते ना तुला. घे खा. आता संध्याकाळी जेवणाला तर मला पंचपक्वान्न सोबत स्वीट डिश का फिक्स. ही तेवढी स्वीट डिश आहे. अजून काय स्वीट पाहिजे? आज रात को मुझे चैन की नींद आने वाली है. नो झगड़ा नो कुछ नो किचकिच. रोज किचकिच असते का? हे बोलायचं नव्हतं मला. सॉरी. तुमच्यासाठी मी आता हे ऐकून घेईन. हे आपणच उचलायचं. बायकोला उचलायला लावायचं नाही. नाहीतर ते अजून चिडचिड करायची. त्यापेक्षा आगे धोका है हो सकता है इसलिए पहिले ही संभल जाओ. आता सगळं उचललेलं आहे. तुम्ही बोलत होता ना दुसऱ्या फुलाचं काय करणार मी. तर हे करणार होतो. किती क्यूट आहे खात आहे. आज मी एवढं सगळं केलं. तुझ्या डोक्यात आलेलं का मी हे करणार आहे म्हणून. अनएक्साइटेड. खुश झालीस. हो झाले. तर मित्रांनो बघा माझी बायको खुश झालेली आहे. तर या बाबतीत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. असे टिप्स मी खूप काही तुम्हाला देत राहील. सबस्क्राईब करा. बायको काहीतरी बोलत होती. बोला. मी खूप थकून आलेले जॉबवर. मला थकवा दूर केलंस. थँक्यू. सबस्क्राईब करा यार. हे सगळं तुम्हाला पण भेटेल. करा.